अरे बापरे, डोकं दुखतंय, वैताग आणला या मुलीने. काय मी वैतागले नाही. काल माझ्या ओपीडीमध्ये एका आईची अशी स्थिती झाली होती. तिच्या मुलीला घेऊन ती फार वैतागली होते. तिची मुलगी तिचं ऐकत नाही, आर्ग्युमेंट करते, चिडचिड करते, काय तर ॲडव्हेंचर करायचं असतं आणि बरंच काय. तिचा प्रश्न होता, मॅडम माझ्या मुलीला काही आजार तर झाला आहे का, की हे नॉर्मल आहे, सगळ्यांच्या आईच्या बाबतीत हेच घडतं. काय तुम्हाला पण प्रश्न पडला ना? शोधायचं या प्रश्नाचं उत्तर. चला, मी डॉक्टर प्राची प्रशांत चक्करवार, आपली पिडियाट्रिशियन. आज नवरात्रीचा दिवस 4था, रंग आहे नारंगी आणि घेऊन आली आहे नवीन विषय, किशोरवयीन मुलींचे मानसिक स्वास्थ्य आणि त्याबाबतची समस्या आणि उपाय. काय असतं, या वयातील मुलं मुलींना मुडी असतात. त्यांच्यामध्ये बरेच हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि ब्रेनमध्ये पण चेंजेस होत असतात. त्यामुळे त्यांचे मूड स्विंग्स असतात. स्पेशल मूड म्हणजे काय, की ते खूप रागिष्ट बनलेले असतात, आर्ग्युमेंट करतात, रिस्क टेकिंग बिहेवियर असतं, अलोननेस येतो, आरोगन्सी येते. अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव असू शकतो. मग याला हँडल कसं करायचं, तर ऑनलाईन रामबाण उपाय बघायचा. सगळ्यात पहिले तर जेव्हा तुम्ही या वयातील मुलामुलींचे आईवडील बनता तेव्हा ही गोष्ट ॲक्सेप्ट करा की त्यांच्यामध्ये हे चेंजेस येणार आहेत आणि ते आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहेत. जी मुलगी पहिले आपलं सगळं काही ऐकत होती, आपण हो म्हटलं तर हो, आपण नाही म्हटलं तर नाही, ती आता आपल्याशी आर्ग्युमेंट करणार आहे. कारण तिला फ्रीडम आवडतो, तिला विचारशक्ती आलेली आहे आणि तिला बऱ्याच गोष्टी आता माहिती आहेत. त्यामुळे ती आपल्याला जसंच तसं स्वीकारणार नाही. ही गोष्ट तुम्ही पहिले ॲक्सेप्ट करा. तिच्यामुळे आपण नाही वागलं तर ती आपल्याला वाईट बोलू शकते, हे सुद्धा ॲक्सेप्ट करा. म्हणजे तुम्हालासुद्धा मानसिकदृष्ट्या या बदलावांसाठी तयार होणे जरुरी आहे. दुसरं काय, तर ॲप्रिशिएट करा. मुलांना आपण ॲप्रिशिएट कमी करतो. बरेचदा काय होतं की लहान जे बाळं असतात त्यांचा क्यूटनेसमुळे आपण त्यांना ॲप्रिशिएट करतो. त्यांनी आई बाबा जरी म्हटला पहिला शब्द तर आपण खूप टाळ्या वाजवतो. पण जेव्हा मुलं या वयात येतात तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्या अपेक्षा फार वाढलेल्या असतात. जर मार्क कमी मिळाले शाळेमध्ये तर आपण त्यांना फार रागवतो, पण त्याच्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आपण कधीच ॲप्रिशिएट करत नाही. इथेच आपण चुकतो. एखादी छोटी गोष्ट जर त्यांनी सॉल्व केली असेल किंवा त्याच्या आयुष्यातला एखादा प्रॉब्लेम त्यांनी स्वतःहून सॉल्व केला असेल तर तुम्ही ॲप्रिशिएट करा, त्याच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन द्या. मग बघा ते तुमचे कसे मित्र बनतात. त्यानंतर मी जसं सांगितलं की ते रिस्क टेकिंग बिहेवियर असतं, त्यांना ॲडव्हेंचर करायला आवडतं आणि मग आईबाबा जर वेळ देत नसेल तर मग ते हे आपल्या मित्रमंडळींसोबत करायला बघतात. त्यामुळे एखाद्या संडेला आपल्या मुलांना ट्रेकिंगला घेऊन जा. तेच कशाला हो, तुम्हाला जर बँकेत काम असेल ना तर आपल्या मुलीला आपल्यासोबत बँकेत घेऊन जा. ती बँकसुद्धा एक्सप्लोअर करायला त्यांना फार आवडेल आणि तुम्हाला क्वालिटी टाईम एकमेकांसोबत स्पेंडसुद्धा करता येईल. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड राहाल आणि त्यांचं जे रिस्क टेकिंग बिहेवियर आहे ते सुद्धा सॅटिस्फाय होईल आणि ते मग बाहेरचा मार्ग शोधणार नाही आणि चुकीच्या मार्गालासुद्धा लागणार नाही. नंतर काय असतं की तुम्ही अटेंटिव्ह राहणं फार जरुरी आहे. हळूहळू काय होतं की आपण मुलांकडे लक्ष देणं कमी करतो, आपला व्याप वाढलेला असतो. बरेचदा त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं आणि ते आपल्यापाशी येतात सुद्धा, पण आपण तो तेवढा वेळ त्यांना देत नाही, तेवढा फ्रीडम देत नाही किंवा त्यांच्याशी तेवढी जवळीक साधत नाही आणि आपण त्यांना धाकात ठेवायचा प्रयत्न करतो आणि मग ते आपल्यासोबत काहीच गोष्टी शेअर करत नाही. त्यामुळे त्यांच्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही अटेंटिव्ह राहणं फार जरुरी आहे. दिवसातला एक 5 ते 10 मिनटाचा वेळ तुम्ही त्यांच्यासाठी काढला आणि त्यांना साधे प्रश्न विचारले की आज शाळा कशी झाली, दिवस कसा गेला, तुला काही आज प्रॉब्लेम होता का, मग तू तो कसा सॉल्व केला, किंवा तुमच्या आयुष्यातल्या लहान मोठ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा आणि मग बघा ते कसे तुमच्यासोबत मोकळे होतात, आपली पुस्तकाची पानं तुमच्यासोबत ओपन करतात. यामुळे काय होईल की त्या कुठल्या फेजमधून मुली चालल्या आहेत, त्यांना कुठले प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही सहजगत्या त्यांना त्यावर मार्ग सांगू शकाल आणि तुम्ही सांगितलेला मार्ग नक्कीच योग्य असेल. त्यांच्या मित्रमंडळींपेक्षा किंवा चुकीच्या मार्गाला त्या जाण्यापेक्षा हा चांगला उपाय आहे. नंतर काय, त्यांना ॲडवाईस करू नका, सजेशन देऊ नका, त्यांना प्रश्न विचारा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला सांगायचं असेल की आज रूम आवरून ठेव, गबाळी करू नको, तर त्यांना रागवू नका.
त्यांना विचारा, अगं आज माझा दिवस ना असा असा आहे, मला संध्याकाळी 5 ते 6 टाईम मिळणार आहे, तू आहे का फ्री? आपण त्यावेळेस ना आपली रूम आवरून घेऊया. मग बघा ती पण सांगेल, हो मम्मी मी 4 वाजता फ्री आहे, मीच आवरून घेते ना माझी रूम, असं उत्तर नक्कीच येईल. हा तर साधा इन्सिडेंट सांगितला, पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना सजेशन देण्यापेक्षा त्यांना विचारा, त्यांना चॉईस द्या. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर त्यांना अभ्यास करायला सांगायचं असेल किंवा न्यूजपेपर वाचायला सांगायचं असेल तर विचारा की अगं पेपर वाचणे ही सवय चांगली आहे का? मला लहानपणी होती, तुला आवडेल का पेपर वाचायला? आपण लावायचा का? मग तिचं ओपिनियन घ्या आणि मग बघा तुमच्या मुलींमध्ये होणारे बदल. जे पण तुम्हाला त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे ना ते ॲडवाईस न करता त्यांना प्रश्न विचारा, त्यांना चॉईस द्या आणि त्यांना असं वाटू द्या की हे मी सिलेक्ट केलेलं आहे, माझ्या विचारांनी, माझ्या फ्रीडमनी मी हे करते आहे, कोणी सांगितल्यामुळे मी हे करत नाही आहे. आणि ते मग नक्कीच सगळं काही तुमचं ऐकतील. फक्त म्हणजे म्हणतात ना, सरळ मार्गाने काही गोष्ट मिळत नसेल तर टेढ़ी उंगली से घी निकालना पडता है, ते हे. त्यानंतर सेल्फ केअर, अपिअरन्स ह्या गोष्टीकडे पण मुलींच्या लक्ष देणे जरुरी आहे. हे त्यांच्यामध्ये जे बॉडी चेंजेस होतात याबद्दल त्यांना प्रश्न पडलेले असतात, तर ते तुम्ही खुल्या मनाने त्यांच्यासोबत चर्चा करा. त्यांना सांगा हे का चेंजेस होत आहेत, समजावून सांगा. मग त्यांना याबद्दलचं कुतूहल कमी वाटेल आणि ते नको त्या गोष्टी करणार नाही. अशा प्रकारे आपल्या मुलींचे मानसिक स्वास्थ्य सांभाळणे ही आईची जिम्मेदारी आहे. मग हा आजार आहे का? ह्याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. नाही, हा आजार नाही आहे, ही नॅचरल प्रोसेस आहे, ट्रान्झिशन फेज आहे आणि ती हँडल करण्यासाठी आई म्हणून तुम्ही त्यांची मदत करायला हवी. तर तोपर्यंत शुभ नवरात्री. आणि उद्या मात्र मी एक नवीन महत्त्वाचा विषय घेऊन येणार आहे, किशोर वयातील मुलं मुली आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य याबाबत. तेव्हा तोपर्यंत वाट बघा आणि आपल्या मुलींना जपा. धन्यवाद.